दर्याच्या लाटांच्या तडाख्यांनी मशार मातीचा किनारा सुन्न व्हावा तसे छत्रपतींचे मन सुन्न झाले. त्यातच छत्रपतींच्या कानावर रामचंद्र पंतांचे चिंतातूर बोल पडले. स्वामी, आम्ही हुकूम घेण्यास आलो आहोत. कल्याण भिवंडीचा मुलूक हसन अली खानानं मातब्बर फौजेनिशी घेरला आहे. संगती लोधी खान आहे. आम्ही कोण चालीनं जावं? समर्थांच्या जाण्याच्या दुःखाला डोळ्याआड ठेवीत छत्रपतींना समर्थ निर्णय घ्यावा लागला. त्याच दिवशी जंजिरा मोहीम दादाजी व विसाजी रघुनाथ प्रभूंच्या खांद्यावर सोपवून तळ सोडताना महाराज त्यांना म्हणाले, आम्ही नाही असे मानू नका. समयास पडेल ते मोल देऊन जंजिरा कब्ज केल्याची खबर द्यायला या. छत्रपतींनी दोघाही प्रभूंना खांदा भेट दिली. रामचंद्र पंतांना समर्थांची साजीशी समाधी सिद्ध करण्यास सज्जनगडी पाठवून येसाजी कंकांसंगती छत्रपती गांगोलीचा रोख धरून निघाले. शहाजादा अकबर दुर्गादासला घेऊन शहानपुराकडे कूच झाला. पाठमोऱ्या छत्रपतींना बघताना जंजिरा आणि खाडी या दोघांनीही निश्वास टाकला. गांगोलीचे गावठाण टप्प्यात आले. आगे वर्दी नसता छत्रपती अचानक येत आहेत हे ऐकलेला येसुबाईचा राहता वाडा खडबडून उठला. गांगोलीचे नामजाद सरसुबे महाराजांच्या आगमनीसाठी गाव वेशीवर आले. येसाजी काकांसह धारकऱ्यांच्या मेळाने महाराज गांगोलीत प्रवेशले. मुजरे घेत गांगोलीच्या वाड्यात पाऊल टाकतात छत्रपतींना आबा म्हणत छोटी भवानीबाई बिलगली. तिला भुजेवर घेतलेले महाराज सर्वांशी नुसते सादिलवार बोलत होते. त्यांचे मन कशात तरी गुंतले आहे हे सहजी उमगत होते. हातापायावर पाणी घेऊन वर्दी देऊन महाराज जनाना महालात आले. आत येसुबाई, धाराऊ आणि रूपा होती. महाराजांना बघताच रूपा महालाबाहेर आली. आता कमरेत वाकलेली धाराऊ आधारासाठी कमरेला हाताची टेकन देत पुढे आली. महाराजांनी तिची पायधूळ कपाळी घेता घेता विचारले, कशी तब्येत आऊ? किती रोजानं मुखोटा दिसला लेकरा. रोज दैऱ्याकडची गोष्ट कानावर पडायची, काळजाचा ठाव उडायचा. म्हाताऱ्यानं आपली खुशाली न सांगताच खुबीने राजांची चिंता बोलून दाखवली. तिच्या थकल्या खांद्यावर हात तळवा ठेवून छत्रपती काही न बोलताच तो हळवार थोपटला. समोर उभ्या असलेल्या येसुबाईंकडे नजर देत महाराज म्हणाले, खबर कळली का? जी, हसन खान तळ कोकणाला ठाण झालाय. पुरंदर तर्फे शहाजादा अज्जम भिडला आहे. पण स्वारी अशी अचानक. येसू येसू सज्जनगडी समर्थांनी हयातीचा रामदास बोध ग्रंथ पुरा केला. कालच्या माघ वद्य नवमीस. काय? क्षणभर येसुबाईंची मान चमकून वर उठली. समोरची दुखरी चर्या बघताच अपार वेदनेने पुन्हा खाली गेली. ते ऐकताना देवार खंडूबा म्हणत म्हाताऱ्या धारावणे कपाळाला बोट लावली आणि ती तशीच बाहेर पडली. पाठीशी हात गुंपून संत फेर टाकणारे छत्रपती आणि सुन्न उभ्या असलेल्या येसुबाई असेच काही क्षण कुचमले. मग निर्धारपूर्वक छत्रपती म्हणाले, आमचं एक मागणं आहे तुमच्याकडं. तुमच्याखेरीज ते कुणीच पूर्त करणार नाही. जी, मागणं काय म्हणावं असेल ते सांगावं, करू आम्ही. थोरल्या मासाहेब गेल्यापासून समर्थांचा बोध पाचारच्या देवमहालात नुसताच पुजला जातो आहे. गंध फुलं वाहून बासनात बांधून देवघरात ठेवला जातो आहे. येसू, तुम्ही तो आता मुहूर्त पाहून पूजनासह बाहेर घ्या. जशा थोरल्या आऊसाहेब करीत तसं त्यांचं रोजाना रायगडी पठण करून घ्या. कराल एवढं? जी, जेव्हा शृंगारपुराहून पाचाडे आम्ही आलो तेव्हा थोरल्या आऊंच्या बैठकीचं दर्शन घेतानाच हे आम्हाला वाटलं होतं पदराची झोळी करून त्यातही त्यांची आठवण जपून घ्यावी आणि मगच गड चढावा. पण आम्ही मन रोखलं आजवर. का? चकित झालेले छत्रपती बोलून गेले. तेव्हा आऊंच्या देवमहालातून आम्ही बोध बाहेर घेतला असतं तर आमचा भाव न पारखता गडावर अवई उठायला वेळ लागला नसता की नाचून आपला हक्क आडून साबित करते आहे. त्या एवढ्या खोलीच्या बोलाने भरलेले छत्रपती येसुबाईंच्या जवळ गेले. त्यांच्या हनवटीखाली तर्जनीची आकडी धरून ती उठवीत म्हणाले, आबासाहेबांनी तुम्हाला शिक्के कट्यार दिली. श्री सखी अशी मुद्रा आम्ही तुम्हास भरल्या दरबारी अभिषेक समयी दिली. थोरले आऊ तुम्हास हा बोध देऊन गेले आहेत. हे सार सांभाळण्याचं बळ जगदंबेनं तुम्हाला द्यावं. येसुबाईंची पापणी ते ऐकताना उठता वर उठत नव्हती. 2 दिवस गांगोलीला मुक्काम ठेवून येसुबाईंची सर्व व्यवस्था जातीनिशी नजरेखाली घालून महाराजांनी कबिल्याला निरोप दिला. याच वेळी हंबीरराव पन्हाळा भागात 15,000 घोडा व 5,000 पाव लोकांच्या बळावर शहाजादा अज्जमच्या तळावर चालून गेले. फिरोज खान, किलीच खान, हसन अली, अनूप सिंग व अनिरुद्ध हाडा यांच्याशी त्यांची तुंबळ झुंबड पडली.
किलीच खान बंदुकीच्या बाराने जाया झाला. रायगडाच्या खासेवाड्याच्या सदरी बैठकीत छत्रपती कारभारी तपशील घेत होते. कब्ज केल्या अंजदीव बेटावर कोट बांधण्याकामी पुढील हुकूम व्हावा स्वामी. पेशवे निळोपंतांनी तातडीचे काम पुढे घेतले. पेशवे अर्जोजी यादवांना म्हणावं, बेटावरच्या कोटाचा बांधकाम तपशील सिद्ध करून आम्हास दाखवा. कोट घडायला लागणारा चुना, विटा, शिसे यांचा वारदाना यत्ने पैदा करून पावता करण्यास कारभाराच्या सुभेदारास लिहा. दर्यावर देख ठेवणारे जलकोट केवढ्या भक्कमीचे पाहिजेत याचा मसला आबासाहेबांनी सिंधुदुर्ग उठवून ठेवलेला आहे. आणि हुकुम व्हावा महाराज, पेशवे लवले. आणि जंजिऱ्यावर नुकतेच आम्ही पारखले आहे जलकोट दर्याला कशी पालांग घालतो. त्यासाठीच एक एलिफंटा बेटावरचा कोट पुढे चढवण्यासाठी अरब सारंगाची जमेल तेवढा दोस्ताना ठेवणे आहे, हे लक्षात घ्या. रामनगर प्रांताचा एक खोडा फिरंगी दरबारानं उभा केला आहे स्वामी. आपण प्रांत कब्ज केला, पण तिथल्या नायक राण्याला देत होता तशी चौथाई आपल्या दौलतीला द्यायला फिरंगी राजी नाही. खंडोजींनी दफ्तरी अडचण पेश केली. मतलब स्वामी, फिरंगी दरबारचा खलिता आहे की रामनगर तर्फे जे तुम्ही पुरते मालक व्हा, मगच मागणी घाला चौथाईची. ते ऐकताना महाराज बैठकीवरून उठलेच. त्यांच्या तोंडून जळजळीत बोल फुटले. या फिरंग्यास एकदा दावावेच लागणार चिटणीस की मुलूक आमचा आहे. त्याची चौथाई तर नकोच, पण त्याची बसकनही नको या मुलखात. चौल भागात तो सिद्याला पाठीशी घालतो, त्यास कोट बांधण्यास मुभा देतो, खुद्द आड राहून जुना गनीम थेट आमच्या उरावर आणतो. चौलच्या सुभेदार बहिरो त्रिमलांकडे माणसं पाठवून हबशांच्या उठत्या कोटावर बारीक नजर ठेवण्याची समज द्या. मुंबईच्या टोपीकरांनी आपल्या मागणीवर हत्यारे आणि दारुगोळा पावता केला आहे महाराज. त्या दरबारच्या वकील प्रल्हाद निराजींनी आपला करिना ठेवला. ठीक, प्रल्हादपंत, टोपीकर काय, हबशी फिरंगी काय, नाक दाबल्याविना तोंड खोलणारे नव्हत. आतल्या अंगाने ते एकमेकास हातजोड देतात. आम्ही भिडलो की नाक मुठीत धरून आम्ही तुमचेच म्हणून वाहिले होतात. महाराजांच्या मनात काय चालले असेल याचा मारा जमल्या मित्रगणांना येऊन चुकला. लोधी खानासह हसन अली तळ कोकणातून नाशिककडे सरकला स्वामी. तुकोजी पालकर आणि रुपाजी भोसले यांच्या शिबंद्यांनी चांदवडच्या खिंडीत त्यांच्या गाफील फौजेवर छापे घातले. खासा हसन खान जखमी झाला. बुंदेला राजपूत, महासिंग, जाधवराव असे खानाच्या दिमतेने बाकीही जाया झाले. लोधी खानाचा मुलगा मोहम्मद कामी आला. निळोपंतांनी उमेदीची खबर दिली. पंथ, तुकोजी रुपाजींना असतील तेथे मानाची वस्त्रे पोच करा. निरोप द्या, याहून मर्दानगीची उमेद आम्ही तुम्हा अभियंताकडून धरली आहे. महाराजांनी समाधानाने बैठक घेतली. कराडहून वराळात गेल्या हंबीररावांनी अकोला, कारंजा पाटात घेतले आहे सरकार. मलकापूर भागात खंडणी वसुलीची सुगी पिकली आहे. त्याने चिडल्या रहुल्ला खानाशी त्यांच्या हप्त्यावारी चकमकी झडत आहेत. नांदेड भागात इरज खान आणि अब्दुल बेग यांच्याशी सरलष्करांची हातगाई झाली. हुल देत सरलष्कर वराडभर धुमाकूळ घालतायत. निळोपंतांनी हंबीररावांची रणगाजी महाराजांच्या कानी घातली. ऐकताना छत्रपतींच्या मनात उमेद उभरून आली. वराडलगत बऱ्हाणपूरला तळ ठेवून बसल्या औरंगची मनात दाटून आलेली चिंता तोडत महाराज पेशव्यांना म्हणाले, पंथ, 2 दिवसात आम्ही गड उतरणार आहोत गंगोलीकडे कूच होण्यासाठी. तिकडील देशाधिकाऱ्याला तोफांची भांडी सिद्ध ठेवण्यास लिहा. आमचा जाण्याचा इंतजाम ठेवा. या. हात उठवून महाराजांनी बैठक तोडली. बरोबर आणल्या येसाजी कंकाना जंजिराच्या मोहिमेला कुमक करण्यासाठी तिकडे जाण्याचा निरोप देऊन 2 दिवसांनी त्यांनी रायगड सोडला. महाराज गांगोलीकडे पुन्हा का चाललेत कुणालाच कळले नाही. याच वेळी बऱ्हाणपुरातील आपल्या शाही वाड्यात बोलवून घेतलेल्या वराडवर नामजाद सरदार इरज खानाला पटावर घेत हातची तहबीजची माळ नाराजीनं उडवीत औरंगजेब त्याची शाही खरड करताना म्हणत होता, मुगलाई में मरहट्टे दिन दहाड़े पेशकश उसूल लेते हैं. तुम खिल्लते पहनकर खाली मार खाते हो. कैसा करते हो बंदोबस्त लईम कही के. धडाम धूम. गंगोलीच्या वेशी बाहेरच्या माळ रानावर पावणे 4 मन वजनाचे गोळे फेकताना गाड्यावर जखडलेल्या 4 तोफा झटका घेत मागे हटू बघत होत्या. जखडलेले भक्कम साक्कबंद त्यांना रुखून धरत होते. गांगोलीत आलेल्या छत्रपतींनी कुडाळ आणि डिसोलीच्या कारखान्यातून आताशी दारूचे नमुने मागवून घेतले होते. ते कसे काम देतात
याचा सरतपास महाराज जातीने बघत होते. नमुने मनाजोगते झालेत बघून संतुष्ट झाले महाराज गांगोलीच्या सरसुभ्यांना म्हणाले, कौल जगदंबेचा. सरसुभे, समाधान आहे आम्हास की मुलखात आताशी बनवण्याचे आबासाहेबांचे स्वप्न आम्ही पुरे करू शकलो. आता या तोफा गांगोलीतच ठेवा. कबिला आहे आमचा इथं. जी. सरसुभ्यासह महाराज गांगोलीच्या वाड्यात आले. चिटणीसांकरवी त्यांनी कुडाळ डिचोलीला आम्ही कारखाने नजरेखाली घालण्यास येत आहोत अशी पत्रे पाठवली. सदरी काम उरकून दुसऱ्याच दिवशी त्यांनी येसूबाई धाराऊंचा निरोप घेऊन कुडाळचा मोहरा धरला. मनावारे आताशी दारू बनवणारे कारखाने बघून तिथल्या दळवी, सावंत, सुभेदार अशा कसबी कारागिरांची नाकवार वासपूस करून छत्रपती कुडाळ डिचोलीहून कोयना घाटीने साताऱ्यावर उतरले. संगती 5,000 घोडा लोक होता. तो साताऱ्यातच ठेवून ज्योत्याजी केसरकर, रायाजी अंतोजी आणि कुडाळहून मिळालेले कवी कुलेश अशा निवडक आसामींसह महाराज सज्जनगडाच्या पायऱ्या चढू लागले. पायरी पायरीला त्यांच्या मनात आठवणींचे पान पसतू लागले. सज्जनगडी समर्थांच्या सेवेत दाखल व्हा असे लिहिणारे महाराज साहेब, शेवटच्या घटकेला समर्थांचा बोध ऐकावा वाटतो म्हणणाऱ्या थोरल्या आऊ, याहून विशेष ते करावे असे आम्हा तळमळून लिहिणारे समर्थ, धर्मकारणातून राजकारण सांधू बघणारे समर्थ, राजकारणातून धर्मकारण घडवू बघणारे आबासाहेब, दोन्ही कारणातून उभ्या मराठी दौलतीचं सुखदुःखाला बांधलेलं एकच घरकुल नांदत करणाऱ्या थोरल्या आऊ, मरणावर मान जमविणारी केवढ्या कोतीची ही माणसं, समर्थांची समाधी बांधून त्यावर चंदनी ओट्यात समर्थ पादुका जडवण्याचे काम केलेले रामचंद्रपंत सामोरे आले. कल्याण स्वामी, दिवाकर गोसावी, रामचंद्रपंत यांच्या सोबतीने महाराजांनी गडावरच्या समर्थ समाधीचे दर्शन घेतले. समाधीच्या पादुकांना माथा विडवला. मठाच्या अडीनडी ऐकून घेतल्या. कल्याण स्वामींनी दिला तीर्थप्रसाद ओठा आड करून महाराज सज्जनगड उतरले. कवी कुलेश यांना कोकणात जाण्यासाठी निरोप देऊन रायगडाच्या वाटेला लागले. गडावर येताच मोरेश्वर पंडितरावांना याद घेऊन त्यांनी आज्ञा केली, पंडितराव, सज्जनगडी समर्थांच्या रावळाची व्यवस्था दरोबस्त होईल ते करा. चाफळ मठाच्या रामनवमीच्या यात्रेस वस्त्र, धान्य, गल्ला यांची सालिनाची मोहीण करून द्या. स्वामी. आत आल्या निळोपंतांनी खाशांची तंद्री मोडली. बोला पेशवे. अलाहाबादहून उत्तरेकडचे कुणी आसामी आले आहे, गंगाराम म्हणून, खाशांची भेट मागते आहे. महाराज काही बोलणार एवढ्यात पहाऱ्याने वर्दी आणली. जासुदांचं नाईक आल्यात. महाराजांनी मानेनच तिला होकार दिला. मोगली हशमाचा वेश पेहनलेला बहिर्जी जुहार देत आत आला. बादशाह औरंगाबादच्या ठाण्यावर उतरला धनी. कालच्या नवमीला कुतुब आणि इदलशाहीचं मातब्बर सरदार त्याला भेटून गेलं. विजापूरच्या बाळ बादशाला त्यानं 9 लाखांचा गल्ला पाठवलाय. फौजांची गाठ बांधाय. विजापूरचा सेनापती सरजा खान दिकूल औरंगाबादला येऊन गेला. बसल्या महाराजांचा पाठकणा ताट झाला. बैठकीवरून उठत हात पाठीशी बांधून ते फेर घेऊ लागले. खबर देऊन आला बहिर्जी बाहेर पडला. काणी पडल्या वार्तेने चिंतातूर झालेले निळोपंत येतो स्वामी म्हणत लवून जायला निघाले. निळोपंत, कोण आसामी भेटीस आली म्हटलं? पेश घ्या. गंगारामने नजराणा म्हणून आणलेले सरपोस बंद सुवर्ण होणांची तबके प्रथम आली. नंतर भेटीला आलेल्या हिंदुस्थानी सरदार गंगारामला पंताने आत आणले. गंगाराम क्षणिक भरल्यागत समोरचे राजबिंडे स्वरूप पण बघत राहिला. लागली स्वतःला सावरीत दोन्ही हात जोडून म्हणाला, जय सियाराम की महानरेश. महाराजांनी रिवाजासाठी हात जोडले. बोलो. महाराजांनी मूल धरले. कुछ मनसूबा लिए आया हूँ महाराज. पहले उत्तर में बहादुर खान के फौज में था. तंग आ गया हूँ. कैसा अनाचार, मंदिर, ग्रामों का विध्वंस, औरतों का कुत्ते हाल. मनसूबा बोलो. महाराज सावध झाले. बादशाह दक्कन में उतरा है. निश्चय है उत्तर में बंगाल बिहार के मुल्क में बगावत करने का, जान की कीमत पर. महाराज विचारात गेले. कुणी सांगावे उत्तरेत राजपूत, जाट आणि गंगारामासारख्या अनेक असंतुष्टांनी उठाव केला तर उत्तरी राखण्यासाठी दक्षिणेतून औरंग उठेलही. कुलदेवता कौन तुम्हारा? महाराजांच्या तेजवंत रोखल्या डोळ्यातले भाव गंगारामाला उमगलेच नाहीत. त्या डोळ्यात तो खिसल्यासारखा झाला. जी, वाराणसी के काशी विश्वेश्वर शिवजी. पंथ, स्फटिक घ्या. ध्यानीमणी नसलेली आज्ञा एकदम निळोपंतांना मिळाली. ते देवमहालाकडे निघून गेले आणि थोड्याच वेळात एक सुवर्ण तबक घेऊन परत आत आले. पुढे होत महाराजांनी ते तबक आपल्या हाती घेतले.
गंगाराम समोर येत ते तबक उठवून डोळे गंगारामाच्या डोळ्यात रोवूनच टाकीत महाराज खणखणीत भोसलाई बोलीत म्हणाले, इस पर हात रख के कसम उठाओ ईमान की. गंगारामने एकदा तबकाकडे बघितले. झटकन आपला उजवा हात तबका ठेवून एक बिल्वदल उचलून कपाळाला भिडवीत तो इतबार देत बोलला, जान के साथ हात टूटेगा, इमान नहीं. महाराजांची नजर उत्तरी वेश धारण केल्या गंगारामाच्या तगड्या देहभर सरसर फिरली. मनोमन कसला तरी माग घेऊन गेली. हमारे बडे महाराज का दैवत है ये. हातचे तबक किंचित वर घेताना बांधून टाकणारे बोल त्यांच्या तोंडून शांतपणे निघाले, परम भाग्य. आता तर गंगाराम तबकातल्या झळाळ शिवलिंगाकडे बघून लागला. ते थोरल्या महाराजांचे नित्य पूजेचे स्फटिक शिवलिंग होते. हातचे तबक निळोपंतांकडे देत महाराज गंगारामला म्हणाले, ठीक है, हम फैसला देंगे. त्यांनी निरोपाचा हात उठवला. गंगाराम निळोपंत रिवाज देऊन जायला निघाले. पेशवे यांना 2 दिवस गडावर ठेवून घ्या, सारी व्यवस्था नीट ठेवा यांची, जातीनं. महाराजांनी जातीनं या शब्दावर दिलेला जोर निळोपंतांनी हेरला. प्रल्हाद पंतांची खल केलेले निळोपंत निर्धाराने महाराजांच्या भेटीस आले. मानेवर केसावर रुळती पडलेल्या, छातीशी भुजा बांधलेल्या पाठमोऱ्या छत्रपतींना पेशव्यांनी मुजरा भरला. कर्नाटकातून हर्जीराजांचा सांडणीस्वार आला आहे खलिता घेऊन स्वामी, निळोपंत म्हणाले. मोठ्या शर्तीचं राजकारण केलं महाराज हर्जीराजांनी कर्नाटकात. मैसूरच्या सरलष्कर कुमारय्यानं मदुरेचा नायक चोक्क नायक याच्या राजधानीवर त्रिचन्नापल्लीवर जोरवारीचा हमला केला. तिथल्या कोटाला घेर टाकला. भेदरून चोक्कानाथानं हर्जीराजांची आणि झिंजीच्या काकासाहेबांची मदत मागितली. हर्जींनी जहाली करून जयजी काटकर आणि दादाजी काकडे यांच्या मेळाने त्रिचन्नापल्ली गाठली. मैसूरच्या कुमारय्याला तर दस्त केलाच, पण मदुरेचाही मारता येईल तेवढा मुलूक मारला. महाराज संत वळले. जागरणाने अखंड विचाराने त्यांची चर्या ओढलेली स्पष्ट दिसून येत होती. धीमी पावले टाके ते निळोपंतांजवळ आले. पंथ, राजांना संतोषाचा खलिता द्या, तुम्ही आमच्या संगती चला म्हणत त्यांनी पहाऱ्याला नजर दिली. तिचा मतलब पकडत पहारेकरी आत आला. आतल्या दालनात जाऊन त्याने टोपाचे तबक आणून झुकते होत महाराजांसमोर धरले. महाराजांनी टोप मस्तकी घेतला. खासेवाड्याच्या सदरेवर ते आले. पायऱ्या उतरून आघाडी मनोऱ्याच्या रोखाने चालू लागले. पाठी निळोपंत होते. मराठी फौज फळ्यांच्या वराडातील हालचाली महाराजांच्या कानी घालत ते म्हणाले, नागोजी बल्लाळांनी 12,000च्या दिमतीनं बेदरला घेरा घातला. तिथं मुकर्रम खानाशी त्याची हातगाई झाली. त्याला हूल देऊन नागोजी मेहकर सोलापूरची ठाणी मारून त्या भागात फिरते आहेत. हंबीर मामांची कोण खबर आहे? महाराजांनी विचारले. जी, किल्ले कासम जवळच त्यांची आणि इरज खानाची चकमक घडली. इरज खानाच्या कुमकेला मुकर्रम खान आला तसं बगल देत सरलष्कर थेट अकोल्या पावे तो भिडलेत वराडात. जगदंब. महाराज मनोऱ्याच्या मावळतीवरून पाचाडात दिसणाऱ्या थोरल्या औंच्या वाड्याकडे एकटक बघत होते. तिथली रिवाजाची घंटा ठणठणत होती. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे निळोपंत गंगाराम हिंदुस्थानीला घेऊन महाराजांसमोर सिंहासन सदरेला रुजू झाले. दुहाती मुजुमदार खंडेराव पाणसंबळ आणि सुरनीस रामचंद्र नीलकंठ उभे होते. चिटणीसी बैठकीवर खंडोजी बाळाजी बसले होते. गंगाराम विस्पारल्या डोळ्यांनी सिंहासन बघत आत आला. त्याने रिवाज दिला. महाराज सदरी बैठकीवरून उठून उभे राहिले. मुजुमदार, हिंदुस्थानी मरातबाची वस्त्रे द्या. त्यांनी खंडेरावांकडे बघितले. खंडेरावांच्या शेजारी उभ्या असलेला तबकधारी पुढे झाला. महाराजांनी तबकाला हात लावला. गंगारामने त्या तबकाला हात लावून ते स्वीकारते केले. दरबार नसल्यामुळे सिंहासन रिकामे होते. गर्दन उठून एकदा ते निरखित महाराज गंगारामला बोलले, चुना 10,000 हशम दे रहे हम तुम्हारे दिगमत में हिंदुस्तानी. मुल्क पराया है, हशमों की हिफाजत रखना. जगदंब फत्ते रखेगी. हात उठवून महाराजांनी बैठक घेतली. जय सियाराम की कृपा महाराज. चमकत्या डोळ्यांचा गंगाराम कमरेच्या तेगीच्या मुठीवर हात भरत कमरेत झुकला. तसाच हटत्या कदमानी मागे गेला. महाराजांनी उत्तरेत उठाव करायला त्याला सैन्यबळ द्यायचा निर्णय घेतला होता. खंडोजी, उत्तरेत मथुरेच्या त्रिमलांना, अंबरला राजा रामसिंगांना गंगारामची जोड देण्याची पत्र सिद्ध करून पाठवा. दादाजी आलेत. गंगारामला निरोप देऊन आल्या निळोपंतांनी दादाजींचा नाजूक मुद्दा समोर ठेवला. पेश घ्या. आज्ञा मिळाली. तगड्या छातीचे धिप्पाड दादाजी रघुनाथ मुजरा देत आत आले. बोला दादाजी, जंजिराच्या घेराचा करणा का कुचमला आहे? जी, आम्हाकडून काही कुचराई झाली नाही, होणार नाही.
दादाजी निर्धारी दिसत होते. मग का पडत नाही जलकोट? 4 महिने झाले घेर पडून. बसले महाराज जरबी होत खडेच झाले. जी सरकारकून म्हणावी तशी जोड देत नाहीच आम्हास. मतलब कवी कोलेशांनी मोहीम फत्ते झाली तर स्वामींना शिफारस करून आम्हा सुरणीशी बक्षे करण्याचं वचन दिलं होतं. मोहिमेत फत्ते झाली तर याहून मरातब करतील स्वामी याचा भरोसा आम्हास आहे. पण ही मोहीम त्यासाठी नाही लावली जोराला आम्ही महाराज. दादाजी शांत होते. तुम्ही गैरहिशेबी राजापूर वाडीवर का गेलात चालून? खजिन्याची हकनाक उधळण कोण मनसुब्यानं केलीत? छत्रपती जबान करडी झाली. महाराज, दादाजी हडखळले. जाणता याचा नतीजा? सरकारकुनांचे रोजाना खलिते येत आहे तुमच्या उधळणीचे. बोला, काय सफाई आहे तुमच्याकडे? महाराज, कसं बोलावं? पण आम्ही 4 चाकरं म्हणजे आपली सावली. सफाई म्हणून नव्हे, सल म्हणून पेश ठेवू, पण फक्त आपल्यासमोर एकांती. दादाजींनी महाराजाभोवती उभ्या असलेल्या मातब्बरावर नजर फिरवली. त्यांची चर्या काळवंडली. हात उठवून छत्रपतींनी खंडोजी, खंडेराव, रामचंद्रपंत, निळोपंत यांना इशारत दिली. सिंहासन सदर एकांती झाला. बोला म्हणून महाराज विचारमग्न झाले. काय बोलावं स्वामी? हपशाने आमच्यावर डूक धरून आमचा आपटा गाव दिवसा ढवळ्या लुटला. शरम वाटते. आम्ही मोहिमेत गुंतलेले हेरून हरामखोरांनी काळजाचा लचकाच तोडलाय आमच्या. दादाजींनी आपला भरीचा मुखडा एकाएकी उंजळीत लपता घेतला तसे महाराज सरकले. दादाजी, सुमार व्हा. साप सांगा, काय झालं? स्वामी, आमच्याच घरची अस्तुरी उचलून नेली हरामजाद्यांनी. त्या चिडीपायीच घालून घेतला आम्ही वाडीवर. एक डाव नव्हे, अनेक वार. कधीतरी गाठ पडेल त्याची, हिशोब पावता करता येईल म्हणून. आगळ झाली खरी स्वामी. या सिंहासन चौकातच गर्दन मारावी आमची, आपल्याच हातानं. संताप, शोक, असहायता अशा विचित्र भावनांनी दादाजींचा उभा देह थरथरू लागला. चमत्कारिक नजरेने महाराज दादाजींकडे नुसते बघतच राहिले. त्यांना दादाजी दिसेनासे झाले. त्यांच्या जागी दिसू लागले खुद्द स्वतः श्री मन महाराज संभाजीराजे. भोवतीचा उभा सिंहासन चौक पोट तिडकीने आक्रोशू लागला. दुर्गा, दुर्गा! बाळंभट, अनंत भट, मोरेश्वर पंडितराव यांच्या देखरेखीखाली रायगडावर कै आबासाहेबांचे 2रे वर्ष श्राद्ध विधीपूर्वक पार पडले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी महाराज रायगड उतरून पाचाडात आले. पाचाड पागेचा 10,000 घोडा शिस्त धरून मैदानावर उभा होता. निवडीचे घोडाईत त्यांचे कायदे पेलून खडे होते. संताजी जगताप, जानराव, जानोजी, हिम्मतराव अशा बोलावून घेतल्या बाक्या सरदारांच्या मेळाने छत्रपतींनी कुमावत घोड्यावर मांड घेतली. इशारतीचा हात उठविला. शहाजणांच्या रणहलग्यांच्या कडकडाटात घोडदळाचे भिरे टापावर पडले. वरद घाट पार करून पुण्याला पहिला मुक्काम पडला. पुण्याचे सरसुबे दामाजी रघुनाथ छत्रपतींच्या भेटीस आले. त्यांच्याकडून पुरंदर सासवडची खबर उचलून कोरेगाव, श्रीगोंदे, अष्टी, पाथर्डी मार्गे महाराज 3 दिवसातच जालन्याच्या वेशीवर ठाकले. जालना औरंगाबादेच्या ऐन मोगली ठाण्यापासून 50 कोसावरचे गावठाण. इथे नाशिक बागलाणातून उतरलेले रुपाजी भोसले आणि नागोजे गोरे मराठी फौजेला मिळाले. जालन्याला दौडत्या टापांचा घेर पडला. भेदरलेले जालनेकर निवाऱ्यासाठी खान जान महम्मद या दरवेशाच्या मशिदीत घुसले. महम्मदाने मशीद बंद करून घेतली. जालना लुटीवर पडला. घोडा फेकत आलेले रुपाजी वेशीवरच्या महाराजांसमोर कायदे आकडीत रुकले. फौवारीच्या मावळीत म्हणाले, रैतावा जात हशम समद मशिदीत घुसल्यात. फकीर दरवाजा खोलीत नाही. धनी काय करावं? त्यास समज द्या. धर्माच्या थानास धक्का लावायची इच्छा नाही आमची. पाठीशी घातली माणसं गुमान बाहेर खुली करावी त्यानं. रुपाजींनी तसाच घोडा फेकत खान महम्मद दरवेशाला आरडून उरडून समज दिली. आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता. ते कानावर पडताच महाराज संतापून कडाडले. फकीर असून राजकारण खेळतो, त्यास धडा दावा. दार उघडून बाहेर खेचा गनिम. फकीरास थानास इजा धक्का बसता कामा नये. मावळी फळ्यांनी खान महम्मदाच्या बगलेत घुसलेले जालनेकर मंडळी अल्लाद बाहेर काढली. काढणी बंद करून वेशीवरच्या साहेब स्वारीसमोर जथ्याने नेण्याच्या कामाला मावळी धारकरी लागले. इतक्यात शिंगाड्यांची धोक्याची चाल देणारी इशारत झडू लागली. एकदा शाही हजामत झालेला इराज खान जालन्याची कुमक करायला येत असल्याची खबर आली होती. 10 तासामी तशाच टाकून मराठी आले तसे म्हणता म्हणता उडाले. औरंगाबादेतल्या शाही वाड्यातील दरबारात याच वेळी आलमगीर नाशिकहून बोलावून घेतल्या हसन अली खानच्या खांद्यावर हिरवं कंच खिल्लत टाकत त्याला म्हणाला, 19,000 हशम दिए है अब तुम्हारी हिद्दत में, देखना है तुम्हारा करिश्मा.